नमस्कार मित्रांनो, नोव्हेंबर 2018 जॉन ॲलन चाव नावाचा 26 वर्षाचा एक अमेरिकन मिशनरी या माणसाने असे ठरवले की तो इल्लीगली इंडियाच्या नॉर्थ सेंटिनल आयलंडला व्हिजिट करणार। या आयलंडवरती राहणाऱ्या लोकांना आपण नॉर्थ सेंटिनलीज ट्राइबचा हिस्सा मानतो आणि ही एक शेवटची ट्राइब आहे जी आतापर्यंत अनकॉन्टॅक्टेड आहे, म्हणजेच त्यांना बाहेरच्या दुनियेबद्दल काही माहिती नाहीये। जॉन हा ख्रिश्चन आहे आणि याचं ध्येय आहे की या आयलंडवरच्या लोकांमध्ये ख्रिश्चनिटी पसरवायची। जॉन हा शेजारच्या आयलंडमध्ये पोहोचतो आणि तो तिथल्या फिशरमॅनला 25,000 रुपयाची रिश्वत देतो आणि त्या फिशरमॅनला कन्व्हिन्स करतो की तो जॉनला या आयलंडवरती सोडून येईल। 14 नोव्हेंबर 2018 हे लोक रात्री निघतात त्यांच्या सफरला सेंटिनल आयलंडकडे जायला। रात्री निघतात कारण कोस्ट गार्ड त्यांना बघू नयेत। जॉन सोबत एक गोप्रो आहे, काही कात्र्या आहेत, एक कायाक आहे, काही मासे आहेत, एक फुटबॉल आहे आणि बायबल आहे आणि या गोष्टी तो या लोकांना गिफ्ट म्हणून देणार आहे। 15 नोव्हेंबरला जेव्हा जॉन त्या आयलंड शेजारी पोहोचतो तेव्हा तो त्या फिशरमॅनला सांगतो की तू इथेच थांब आणि जॉन त्याची कायाक घेऊन सेंटिनल आयलंडकडे निघतो। जेव्हा जॉन आयलंड वरती पोहोचतो तेव्हा त्याला एक झोपडी आणि दोन बायका एकमेकांसोबत गप्पा मारताना दिसतात। जॉन जेव्हा आयलंडकडे जायला निघतो तेव्हा त्याला दोन सेंटिनलीज माणसं त्याच्याकडे धनुष्यबाण घेऊन येताना दिसतात। जॉन त्यांना बघून म्हणतो, माय नेम इज जॉन, आय लव्ह यू अँड जीसस लव्हज यू। जीसस ख्राइस्टने मला अथॉरिटी दिली की मी तुमच्यापाशी येईल, हे घ्या, मी तुमच्यासाठी काही मासे घेऊन आलोय। ती दोन माणसं धनुष्यबाण तयार ठेवतात आणि जॉनला मारायला तयार होतात। हे बघून जॉन त्याच्या कायाकडे जातो आणि तो कायाक घेऊन तिथून निघून जातो। काही तासानंतर जॉन परत प्रयत्न करतो आणि यावेळेस तो आयलंडच्या नॉर्थ साइडला जातो। जॉन बघतो की जमीनवरती 6 सेंटिनलीज लोक त्याच्याकडे बघून काहीतरी बोलतायत आणि जोरजोरात ओरडतायत। जॉनला त्यांची भाषा कळतच नाही। आजपर्यंत जगामध्ये असा कोणताही माणूस नाहीये ज्याला या सेंटिनलीज लोकांची भाषा कळेल। जेव्हा जॉनला ती भाषा कळत नाही तेव्हा तेच बोललेले शब्द जॉन रिपीट करतो आणि परत तेच बोलतो आणि हे बघून ते सेंटिनलीज लोक जोरजोरात हसायला लागतात। हळूहळू जॉन पुढे सरकतो आणि एका सेफ डिस्टन्स मध्ये थांबतो आणि जॉनने जे गिफ्ट आणलेले आहे ते तो एक एक करून त्या माणसांच्या पुढे टाकतो। यावेळेस एक तरुण मुलगा आणि मुलगी जॉन समोर उभा असतात आणि त्यांच्या हातात धनुष्यबाण असतो। जॉन त्या कायाक मरून खाली उतरतो आणि त्या तरुण मुलाशी बोलायला जातो। तोपर्यंत एक सेंटिनलीज माणूस मागे येऊन जॉनची कायाक घेऊन निघून जातो। जॉन त्या मुलाच्या जवळ जातो आणि त्याला म्हणतो की मी तुला बायबल मधून काहीतरी शिकवतो। तोपर्यंत तो मुलगा जॉन कडे बघून बाण मारतो आणि तो बाण जॉनला लागत नाही तर बायबलला जाऊन लागतो। पॅनिक होऊन जॉन पळायला लागतो, पण यावेळेस त्याच्यासोबत त्याची कायाक देखील नाहीये। बस करून पोहत पोहत जॉन त्याच्या फिशरमॅनच्या बोटपाशी पोहोचतो आणि तिथून निघून जातो। आणि रात्री जाऊन जॉन त्याच्या डायरीमध्ये लिहितो की देवा, हा जो आयलंड आहे तो शैतानाचा आयलंड तर नाहीये, कारण इथल्या लोकांनी देवाबद्दल काहीच ऐकलेलं नाहीये। पुढे तो लिहितो की मला मरायचं नाहीये आणि कदाचित मला या जागेवरून निघून जायला पाहिजे। पण लॉर्डला धरून त्यांचं ऑब्सेशन एकदम वेडेपणामध्ये बदलतं। पण जॉनला असं वाटतं की माझ्या आयुष्याचे हे एकच ध्येय आहे की मी त्या लोकांना ख्रिश्चनिटी बद्दल सांगायचंय। 16 नोव्हेंबर 2018 जॉन त्याच्या घरच्यांना एक चिठ्ठी लिहितो आणि चिठ्ठीमध्ये त्यांच्या आई वडिलांना तो सॉरी म्हणतो। जॉन लिहितो की मला माहितीये तुम्हाला असं वाटेल मी वेडा आहे, पण जीससचे शब्द या लोकांपर्यंत पोहोचवणं हेच माझं ध्येय आहे आणि याच्यात मला मरण आले तरी मी मरण स्वीकारायला तयार आहे आणि जरी माझा जीव गेला तरी या लोकांची त्यात काही चूक नाहीये। आणि दुसऱ्या दिवशी जॉन एक बोट घेऊन नॉर्थ सेंटिनल आयलंडच्या दिशेने परत जातात, पण यावेळेस ते परत येत नाही। आणि जो फिशरमॅन त्यांना सोडायला गेला होता त्यांनी बघितलं की सेंटिनलीज लोक एका बॉडीला जमिनीमध्ये गाडत आहेत आणि त्या बॉडीवरचे कपडे बघून फिशरमॅननी हे कन्फर्म केलं की ही बॉडी जॉनचीच आहे। The Sentinelese were first contacted by the government in 1991. The contact party under the administration is always accompanied by security. The arrow-shooting Sentinelese are a constant fear. क्या ये तीर तलवार युग युग पुराना कोई संदेश तो नहीं दे रही जिसे शायद आज का इंसान भूल बैठा है। नॉर्थ सेंटिनल आयलंड हे अंदमान आणि निकोबार आयलंड्सचा एक भाग आहे। अंदमान आणि निकोबार मध्ये टोटल 572 आयलंड आहेत। यापैकी 38 आयलंड वरती लोक राहतात आणि त्यातले 12 आयलंड फक्त टुरिस्ट साठी ओपन आहेत। अंदमानचे कॅपिटल शहर आहे पोर्ट ब्लेअर, ते साऊथ अंदमान मध्ये स्थित आहे आणि नॉर्थ सेंटिनल आयलंड इथून 50 किलोमीटर लांब आहे। हे आयलंड फक्त 60 स्क्वेअर किलोमीटरचं आहे आणि पूर्ण जंगलांनी भरलेलं आहे। इथे राहणाऱ्या लोकांना आपण नॉर्थ सेंटिनलीज म्हणतो, पण हे आपण दिलेलं नाव आहे। तिथले लोक स्वतःला काय म्हणून घेतात हे आपल्याला माहिती नाहीये आणि असं म्हणलं जातं की 10,000 ते 30,000 वर्षांपूर्वी हे लोक या आयलंड वरती येऊन राहायला लागले आणि तेव्हापासूनच या लोकांनी जगाशी पूर्णपणे संपर्क तोडला आणि त्यांना हे माहितीच नाहीये की जगामध्ये काय चाललेलं आहे। आणि याचाच अर्थ की या लोकांना हेही माहित नाहीये की शेती कशी केली जाते, की इथे राहणाऱ्या लोकांना स्टोन एज ट्राइब मध्ये मोजले जाते, की असे लोक जे अजून सुद्धा स्टोन एज ट्राइब सारखे राहतात आणि जे अजून सुद्धा खाण्यासाठी शिकार करतात। हे लोक झाडांची फळं खातात, प्राण्यांचा शिकार करतात आणि मासे देखील पकडतात।
हे लोक अजून देखील आयसोलेटेड ट्राईब आहे, कारण त्यांना आयसोलेटेड राहायचं आहे. आणि जेव्हा जेव्हा माणसांनी जाऊन त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा फक्त व्हायलन्सच दिसलेला आहे. तर आपण हिस्ट्रीमध्ये बघायला गेलं तर याबद्दल पहिली लिखित घटना आहे 2nd सेंचुरी मधली, जेव्हा एक रोमन मॅथमॅटिशियन क्लॉडियस टोल्मी यांनी अंदमान बद्दल लिहिलं होतं की अंदमान निकोबार आयलँड्स जे आहेत ते कॅनिबल आयलँड्स आहेत. आणि हे त्यांनी नॉर्थ सेंटिनल आयलँड्सच नाही तर पूर्ण अंदमान आणि निकोबार आयलँड साठी स्टेटमेंट दिलं होतं. 9th सेंचुरीमध्ये जे अरब ट्रॅव्हलर्स गेले होते त्यांनी देखील सेमच सांगितलं. आणि स्पेसिफिकली जर नॉर्थ सेंटिनल आयलँड्स बद्दल बोलायला गेलं तर याच्याबद्दल पहिलं रेकॉर्ड मेन्शन आहे सन 1771 मध्ये, जेव्हा एक ईस्ट इंडिया कंपनीचं जहाज या आयलँडच्या शेजारून जात होतं आणि त्यांना या आयलँड वरून एक लाईट चमकताना दिसली. त्याच्यानंतरचा अकाउंट आहे सन 1867 मधलं, जेव्हा एक इंडियन मर्चंट शिप 100 प्रवाशांना घेऊन या आयलँडच्या शेजारून जात होते. या जहाजाचा जाऊन सेंटिनल आयलँडच्या कोस्टवरती ऍक्सिडेंट होतो आणि जे लोक या जहाजमध्ये होते त्यांच्यावरती सेंटिनलीज लोकांकडून हमला होतो. पण ब्रिटिश इंडियन रॉयल नेव्हीच्या मदतीने ते तिथून पळून जायला यशस्वी ठरतात. आणि ही पहिली केस होती ज्याच्यामध्ये नॉर्थ सेंटिनलीज लोकांनी बाहेरच्या लोकांना त्यांच्या आयलँड वरून पळवून लावले. त्यानंतर सन 1881 मध्ये मॉरिस विडल पोर्टमन नावाचे एक व्यक्ती असं ठरवतात की आपण जायचं आणि त्या लोकांना कॉलोनाइज करायचं. आणि या काळापर्यंत ब्रिटिश लोकांनी बाकीचे जे अंदमानचे ट्राईब्स आहेत त्यांच्यासोबत ऑलरेडी कॉन्टॅक्ट केला होता आणि त्यांच्यासोबत ते मिळून मिसळून राहत होते. आणि जेव्हा ते सेंटिनलीज लोकांना भेटायला गेले तेव्हा ते बाकीच्या अंदमानीज ट्राईब्सला देखील त्यांच्यासोबत घेऊन गेले. कारण हेच होतं की सेंटिनलीज लोक जे आहेत ते यांच्यासोबत कम्युनिकेट करू शकतील. तिथं जाऊन त्यांना कळलं की सेंटिनलीज लोकांची भाषा इतकी वेगळी आहे की ते बाकी अंदमान ट्राईब सोबत कम्युनिकेट करूच शकत नाहीत. पोर्टमॅनला त्यांच्या प्रवासाच्या वेळेस सेंटिनली ट्राईब्स मधले 2 म्हातारे माणसं आणि 4 लहान मुलं भेटतात. आणि पोर्टमॅन असा विचार करतात की ह्यांना आपण किडनॅप करूयात आणि त्यांना जाऊन आपण सिव्हिलाइज करूयात. पण पोर्टमॅनला लवकरच हे कळतं की सेंटिनल लोक इतके आयसोलेटेड आहेत बाहेरच्या देशापासून की पोर्ट ब्लेअर पर्यंत जास्तोपर्यंत ते वृद्ध कपल काहीच दिवसांनंतर मरून जातं. आणि त्या 4 मुलांची पोर्टमॅनला इतकी दया येते की पोर्टमॅन असं ठरवतात की आपण या मुलांना परत आयलँड वरती सोडून यावे. आणि असं मानलं जातं की त्या 4 मुलांमध्ये देखील ते किटाणू पसरले असतील आणि परत आयलँड मध्ये जाऊन ते बाकीच्या लोकांमध्ये पसरल्यामुळे अजून देखील लोकांचा आयलँड वरती मृत्यू झाला असेल. आझादीनंतर भारताने देखील खूप लोकांना या आयलँड वरती एक्सपिडिशन करायला पाठवले. सन 1967 मध्ये त्रिलोकनाथ पंडित ज्यांनी सेंटिनल आयलँडला व्हिजिट केले ते त्यांच्यासोबत 20 लोकांची टीम घेऊन गेले, ज्याच्यामध्ये सायंटिस्ट, आर्म फोर्स आणि आर्मी पर्सनल्स देखील होते. पण या लोकांना त्या आयलँड वरती कोणताही माणूस दिसला नाही, त्यामुळेच त्यांनी जे गिफ्ट नेले होते ते आयलँड वरती ते सोडून आले. 1970 मध्ये काही माणसं आयलँड वरती गेली आणि त्यांनी एका स्टोन वरती डिक्लेअर केलं की नॉर्थ सेंटिनल आयलँड हे एक इंडियन टेरिटरी आहे. 1974 मध्ये एक फिल्म क्रू या आयलँड वरती गेलं आणि ते एक डॉक्युमेंटरी बनवत होते अंदमान आणि निकोबार मध्ये राहणाऱ्या ट्राईब्स बद्दल. आणि या लोकांसोबत त्रिलोकनाथ पंडित देखील होते. ते आयलँड वरती पोहोचले आणि त्यांनी आयलँड मधल्या लोकांसाठी परत एकदा नारळ आणि याच्यासारखे गिफ्ट ठेवले. त्यांनी एक जिवंत डुक्कर देखील नेलं की या लोकांना गिफ्ट म्हणून ते देता येईल. त्यांनी या गोष्टी समुद्राच्या काठावरती ठेवल्या आणि थोडं मागे सरकले हे बघण्यासाठी की तिथली लोक या गिफ्ट्सला बघून कसे रिॲक्ट करतात. थोड्याच वेळानंतर काही लोक बाहेर आली आणि ते धनुष्यबाणांनी क्रू मेंबर्स वरती हमला करायला लागले. आणि त्यापैकी एक बाण फिल्मचे जे डायरेक्टर होते प्रेम वैद्य यांच्या मांडीत जाऊन लागला. त्यांच्यासाठी जे डुक्कर नेले होते त्यांनी त्याच्यावरती देखील हल्ला केला. त्या डुकराला मारलं आणि त्याला जमिनीतच गाडलं. आणि ही पहिलीच वेळ होती जेव्हा नॉर्थ सेंटिनल लोकांना कॅमेरामध्ये कॅप्चर केलं गेलं. 1970s आणि 80s मध्ये त्रिलोकनाथ पंडित यांनी वेगवेगळे अटेम्प्ट्स केले या लोकांशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी, पण प्रत्येक वेळेस असंच झालं की त्या लोकांनी हमला केला. सन 1991 मध्ये पहिल्यांदाच या लोकांकडून एक फ्रेंडली कॉन्टॅक्ट बघण्यात आला. असं पहिल्यांदाच झालं की काही लोक त्यांना भेटायला गेले आणि ते व्हायलेंट अजिबात झाले नाही. जानेवारी 1991 मध्ये एक व्हिजिट प्लॅन केली गेली होती मधुमाला चट्टोपाध्याय यांच्याद्वारे. ते त्यांच्या टीम सोबत आल्या बिना हत्याराचे आणि त्यांनी सेंटिनलीज लोकांना कोकोनट ऑफर केलं. आणि असं पहिल्यांदाच घडलं की सेंटिनलीज लोकांनी हसत हसत हे गिफ्ट ऍक्सेप्ट केलं. आणि त्या दिवशी ही टीम परत गेली. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा ती टीम परत आली तेव्हा एक सेंटिनलीज माणूस यांच्यावरती धनुष्यबाण घेऊन हमला करायला तयार होता. पण तोपर्यंतच एक सेंटिनलीज महिला आली आणि त्यांनी हा बाण खाली घेतला. म्हणजेच त्यांनी हे सांगायचा प्रयत्न केला की हे आपले मित्र आहेत आणि यांच्यावर हल्ला करू नका. असं 1 महिन्यापर्यंत घडलं की वेगवेगळे एक्सपिडिशन्स होत गेले आणि याच्यासोबत सेंटिनलीज आयलँड देखील ते गिफ्ट ऍक्सेप्ट करत होते. पण ही शेवटची वेळ होती जेव्हा सेंटिनलीज लोक बाकीच्या दुनियेसोबत फ्रेंडली होते. 1991 नंतर जितक्या वेळा या आयलँड वरती एक्सपिडिशन झाले या लोकांकडून व्हायलन्सच बघायला मिळाला. आपल्याला हे माहिती नाहीये
की त्या थोड्याशा टाइमासाठी सेंटिनेलीज लोक का फ्रेंडली झाले आणि त्यानंतर त्यांनी परत व्हायलन्स का सुरू केला। 1997 मध्ये इंडियन सरकारने या आयलँड वरती बॅन लावला, जेणेकरून कोणीही माणूस या आयलँड वरती जाऊ शकत नाही। सरकारला हे कळलं की या लोकांशी कम्युनिकेट करण्यामध्ये काही अर्थ नाहीये, कारण या लोकांना बाहेरच्या जगाशी कम्युनिकेट करायचंच नाही। आणि एवढंच नाही तर नॉर्थ सेंटिनल आयलँडच्या वरती आणि 5 किलोमीटर रेडियस मध्ये देखील बॅन लावलेला आहे, म्हणजेच कोणतेही जहाज तिथे जाऊ शकत नाही, ज्यामुळे तिथले लोक त्यांच्यावरती हल्ला करू शकत नाही। त्यानंतर फक्त 2018 मध्येच असं घडलं की जॉन नावाचा माणूस त्या आयलँड वरती इल्लीगली गेला आणि त्यामुळे तो मारला गेला। आणि सेंटिनेलीज लोकांना बाहेरच्या देशाबद्दल काही घेणं देणं नाही। याचाच उदाहरण की त्यांच्या आयलँड पासून 36 किलोमीटर लांब अजून एक आयलँड आहे जिथे अजून एक वेगळी ट्राईब राहते, पण आतापर्यंत सेंटिनेलीज लोक त्या आयलँड वरती गेलेले नाहीयेत एक्सप्लोर करण्यासाठी आणि बघण्यासाठी की आपल्या आयलँडला सोडून बाकीच्या दुनियामध्ये काय चालत आहे। आणि सेंटिनेलीज लोकांना बाकीच्या ट्राईबच्या लोकांना बघून अजून जास्त राग येतो। एक्सपिडिशन करणाऱ्या लोकांनी जेव्हा त्यांच्या डायरीमध्ये लिहिलं तेव्हा असं समोर आलं की सेंटिनेलीज लोकांची हाईट ही 5 फूट 3 इंच ते 5 फूट 5 इंच एवढीच असते आणि त्याच्यापेक्षा उंच ते नाहीये। व्हिडिओ फुटेज बघून असं बघायला मिळतं की या लोकांचे केस खूपच छोटे असतात आणि यांचा रंग खूपच डार्क आहे। आणि नॉर्थ सेंटिनेलीज लोक अशी भाषा बोलतात जी दुसऱ्या कुठल्याही लोकांना माहिती नाहीये आणि त्यामुळे ते बाहेरच्या जगाशी कम्युनिकेट करू शकत नाही। सेंटिनेलीज लोकांबद्दल हे देखील बघायला मिळलं की डेड बॉडीजला ते जंगलात घेऊन जात नाहीत, तर तिथेच बीचवरती त्यांना जमिनीत गाडतात। आणि असं मानलं जातं की या आयलँड वरती 200 ते 250 सेंटिनल लोक राहतात। या लोकांना बघून आपल्या समोर 2 ऑप्शन्स येतात। एक तर या लोकांना भेटून त्यांना आपली टेक्नॉलॉजी, आपल्या जगण्याची लाईफस्टाईल शिकवावी, नाहीतर या लोकांना ते जसे जगतायत तसंच जगू द्यावं। मला जर विचाराल तर ऑप्शन 2 हा बेस्ट आहे की त्या लोकांना जसे ते जगतायत तसं त्यांना जगू द्यावं। तुम्हाला बद्दल काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून असेच व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।